अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज तारीख 11 फरवरी 2026 बुधवार के रोज परभणी के जिला कलेक्टर ऑफिस में जिला नियोजन समिति हॉल में जिला नियोजन समिति की बैठक पालक मंत्री एवं अध्यक्ष मेघना सावकरे बोर्डीकर इनके अध्यक्षता में मीटिंग आयोजित की गई, जिसमें मीटिंग समाप्त होने के बाद सांसद संजय यादव इन्होंने जो बात कही और उसके बाद मेघना सावकरे बोर्डीकर इन्होंने बात बताया है कि जिला परिषद पर किस तरह से झंडा फड़केगा और महानगर पालिका को लेकर जो बात बताई गई उसके बारे में आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। तर उद्या मुख्यमंत्री महोदयांची बैठक आहे आणि आपला जिल्ह्याचा प्रारूप आराखडा बनवण्यासाठी आपल्याला कशावर विशेष लक्ष द्यायचं, जसं की आपल्या निजामकालीन शाळांचा प्रश्न आणखीन पेंडिंग आहे, आपल्याकडचं दरडोई उत्पन्न जे माझ्या जिल्हा परिषदच्या भाषणातले सुद्धा मुद्दे आपण बघितले असणार। दुर्दैवाने आपलं 1,80,000 एवढंच दरडोई उत्पन्न, जेव्हा की राज्याचं 2,90,000 प्रति व्यक्ती आहे, ते कसं वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींकडे, मग जसं पशुधन वाढलं पाहिजे, बाकी सुद्धा जनसुविधाच्या कशा पद्धतीने आपण नियोजन करायचं, या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि त्याच्या पद्धतीने आपला प्रारूप आराखडा कुठे कुठे आपण योग्य निधी ची आपल्याला वाढीव गरज आहे आणि कशा पद्धतीने वापरला गेला पाहिजे वाढेल। आपण आम्ही मागणी केलेली आहे, पण 5 वर्ष आहेत आम्हाला काम करायला, त्या आम्ही पूर्ण करू अपेक्षा योग्य नियोजन ही सर्वांगीण विकास जिल्ह्याचा व्हावा, जे आतापर्यंत दुर्लक्षित विषय राहिलेले आहेत, जसं की आपला शिक्षण असेल त्या मिळालं पाहिजे प्रत्येकाला योग्य, सगळ्या गोष्टींचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे, ते प्रत्यक्षात उतरताना आपल्याला दिसणार आहे पुढच्या दिवसांमध्ये। आत्ताच खासदार करा म्हणा त्यांना। मी तुम्हाला पहिले सांगितलं, महानगरपालिका झाली, माझं मिशन जिल्हा परिषद होतं, त्यामध्ये मी त्यामुळे तिकडे लक्ष दिलेलं। भाजप या निवडणुकीतून बाजूला हा, कारण की जनतेने जो कौल दिलाय तो कौल हा उभाटाच्या बाजूने दिलेला आहे, मग तिथे इंटरफेअर करा। जिल्हा परिषदचा सुद्धा जनतेचा कौल हा भाजपाच्या बाजूने आहे, त्यामुळे जो जनतेचा कौल आहे तो आम्हाला मान्य आहे, तशा पद्धतीने आम्ही आमची सत्ता स्थापन करू। मग महानगरपालिकेत सुद्धा विनाकारण जनतेच्या मनाविरुद्ध करून आम्हाला काही करायचं। उभाटाचे आणि काँग्रेसचे सदस्य कालपासून सहलीवर गेलेले 2 दिवसापासून, किती वाटते का भाजपची त्यांना? आता ते त्यांनाच माहिती, सहलीवर जायची खरं गरजच नव्हती, एवढं मोठं त्यांच्याकडे संख्याबळ होतं, पण का गेलेले हे पण तुम्ही खासदार साहेबाला विचारलं। बड़ी सिटीज में जाने की जरूरत नहीं, क्योंकि परभनी में लजीज पकवान के साथ दिलकश और खुशगवार माहौल में होटल इंपेरियल मल्टी क्यूजिन रेस्टोरेंट 11 फरवरी से आपकी सेवा में। बच्चों के लिए मिनी प्ले गार्डन, भारतीय व वीआईपी अरेबियन सिटिंग अरेंजमेंट। हमारे पास इंडियन, चाइनीज, तंदूर बिरयानी, स्पेशल मंदी, ड्रिंक्स, मॉकटेल्स, आइसक्रीम और दीगर वैरायटी के सभी पकवान मिलेंगे। फैमिली स्पेशल सेपरेट कैबिन, पार्टीज, सेल्फी पॉइंट, सेमिनार, कॉन्फ्रेंस हॉल, मीटिंग, बर्थडे हॉल, ये सब मिलेगा पीसफुल एनवायरनमेंट में। तो एक बार ज़रूर विजिट कर सेवा का मौका दें, क्योंकि आपकी उपस्थिति रेस्टोरेंट को 4 चांद लगा देगी। अधिक जानकारी के लिए दिए गए नंबर पर संपर्क करें। जिल्ह्यासाठी मिळालं आणि कशी झाली पण बैठक? जिल्हा नियोजन समितीची बैठक ही अशी होती की आता ही राज्य सरकारकडं, अर्थमंत्र्याकडे आता ही नियोजन समितीची बैठक होत असते, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करायचं असते नव्यानं 29, 26, 27चं, त्यासाठीची ही बैठक होती आणि त्यासाठी आता बैठक झालेली आहे। निश्चित जास्तीत जास्त पैसे आपल्या कसे जिल्ह्याला येतील त्या अनुषंगाने आजच्या बैठकीचं आयोजन होतं आणि त्याच्यामध्ये बैठकीत सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा करून ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, जसं आता जेलला काही CCTV कॅमेरे बंद आहेत, परभणी शहरामध्ये पोलीस डिपार्टमेंटकडे काही कॅमेऱ्याची गरज आहे, काही आपल्याकडे आता रस्त्यावर आपल्याकडे खूप ट्रॅफिक जाम होत होती आहे, त्यामुळे जसं दर्गा रोडचा विषय असेल, रायगड कॉर्नरचा विषय असेल, खानापूर फाट्यावरचा असेल, शिवाजी कॉलेजपाशी असेल, जे क्रॉसिंगचे रोड आहे तिथं सिग्नलची गरज आहे, त्या सिग्नलसाठीचं काही प्रोव्हिजन असेल, काही अंगणवाडीच्या शाळा असतील, काही शाळा खोल्या असतील ह्याच्या प्रोव्हिजन असेल, प्रत्येक अनेक विभाग MSCBच्या बाबतीतला असेल, सगळ्या विभागाला जी काही 65 गावची पाणी पुरवठा पालमची योजना आहे
या सगळ्या विषयावरून सविस्तर चर्चा झाली आणि त्याचं प्रोव्हिजन करण्यासाठी आज उद्या VC द्वारे CM अर्थमंत्री बैठक घेणार आहेत. त्यावेळेस आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त वाढीव निधी कसा मिळेल आणि या बाकीच्या ज्या काय आपला उपेक्षित आपला जिल्हा आहे त्या जिल्ह्याला थोडा न्याय देणं ही सरकारनं प्राथमिकता बघावी आमच्या जिल्ह्याची. कारण आम्ही खालून पहिले आहेत. तर आम्हाला जर कुठेतरी सन्मानानं समोर आणायचं असेल, उपेक्षितेला कुठं न्याय द्यायचा असेल, सरकारच्या मनामध्ये काही येत असेल तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी पैशाचं जरा प्रोव्हिजन जास्तीचं ठेवावं आणि उपेक्षित जिल्ह्याला जरा सन्मानानं वागणूक द्यावी अशी विनंती मी CM अर्थमंत्री नात्यानं त्यांनाही करतो आणि पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त पैसे आणावे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जॉईंटमध्ये इलेक्शन लढलं होतं. आमची निवडणुकीपूर्वच गठबंधन होतं. त्यामुळं तिथं कुठं अडचण येईल असं माझ्या मनामध्ये किती परंतु नाही आहे. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहोत, ते आमच्या संपर्कात आहे आणि दोघांचं आमचं ट्युनिंग चांगलं आहे, संबंध चांगले आहेत. त्यामुळे कुठलीही कटुता येणार नाही. पण एवढं सांगतो, महापौर हे मशाली होणार अजित पवारांसोबत चर्चा झाली होती काय नाही. 25 तारखेला माझं आणि अजितदादांचं फोनवरून बोलणं झालं होतं. दादांचं म्हणणं होतं की महापालिकेचं काय करतो आपण बसून म्हणलं बाबा पूर्व काँग्रेस युती केली असल्यामुळे त्यांना सोबत घेऊनच आपल्याशी चर्चा करू शकतो. त्यांना सोडून करता येणार नाही. आपल्यासोबत बसायला काही हरकत नाही. फक्त त्यांना बाजूला ठेवून बसता येणार नाही. कारण ते माझ्याकडं निवडणुकीपूर्वीपासून माझ्यासोबत असल्यामुळं त्यांना सोबत घेऊनच पुढची व्यूहरचना करावी लागेल आणि त्या विषयावर आपण नंतर बोलू. तर ते म्हणजे ठीक आहे ना. ते 28ला दुर्गदेवी घटना घडली आणि त्यांचं त्यावेळेमध्ये दुःखद निधन झालं. याच्यामध्ये आमच्या राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राजकारणातला बाप माणूस हरवला आहे. कारण प्रशासनावर, शासनावर, सगळ्या लोकांवर काम करण्याचा धमाका ही जी त्याची ताकद होती ती आता पुन्हा निर्माण होणे असा माणूस कदापि शक्य नाही. आमच्या राज्याला ग्रहण लागलं की काय असं कधी कधी वाटतंय. कैलासवासी प्रमोद महाजन असतील, कैलासवासी विलासराव देशमुख असतील, कैलासवासी RR पाटील असतील, कैलासवासी गोपीनाथराव मुंडे असतील आणि कैलासवासी अजितदादा पवार, 5 उमदीचे माणसं ज्यांची समाजामध्ये एक स्वतःची एक छबी होती, एक त्यांच्यामध्ये काही करून दाखवण्याची धमक होती. हे 5 माणसं आमच्या राज्यातून आपत्कालीन निघून गेलेत. म्हणजे अनावधानानं, म्हणजे यांच्याकडून आणखी खूप काही वर्ष सेवा करून घ्यायची संधी होती. परंतु नियतीला मान्य नसावं, निसर्गाच्या देवाच्या मनात काय आलं काय माहित. की आमच्या लढाया ह्या सर्वसामान्य परिवारातल्या कार्यकर्त्यासाठी होत्या आणि ह्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या लढाया ह्या घरातल्याच परिवारातल्या लोकांसाठी होत्या. आता आमच्याजवळ काय देणं न घेणं, वाजवा रे वाजवा, आम्ही बकळ वाजविली. आता जेवढी वाजायची तेवढी वाजली. काय काय आलं हाताला यश. तुम्ही आवाहन केलं होतं घराणेशाही टाळा आणि त्या घरातल्या लोकांना पाळा, तसा निकाल देखील कौल दिलेला आहे. काय वाटतं? काही ठिकाणी कौल आलाय, काही ठिकाणी नाही आला. काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन जरा महागात पडलं, भारी पडलं. लोकांनी थोडं त्याला प्राधान्य दिलं, काही गणगोताला दिलं. त्यामुळे नात्या गोत्याचं राजकारण आपल्या जिल्ह्यामध्ये जरा जास्त चालतंय. परंतु पुढाऱ्यांनी जरा नात्या गोत्याचं राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला निवडून आणून त्या पदारावर बसून त्याचं पुण्य वाटून घेण्याचं काम सुद्धा पुढाऱ्यांनी करावं असं मला वाटतं. घर की रौनक और शान बढ़ाने आ गया है जनता एंटरप्राइजेस। फर्नीचर से लेकर इलेक्ट्रॉनिक तक के सभी सामान एक ही जगह, एक ही छत के नीचे। मार्केट प्राइस से बिल्कुल कम कीमत में, बजट फ्रेंडली। कम बजट में सजाए घर शानदार। घर के लिए ले रहे हैं फर्नीचर तो आज जनता एंटरप्राइजेस में, क्योंकि यहाँ हर सामान मार्केट के दामों से कम और अच्छा मिलेगा। जनता एंटरप्राइजेस में इलेक्ट्रॉनिक सामान, फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, कूलर, AC वगैरह, बेड, डबल बेड, हाई ग्लॉसी बेड, सागवान बेड, पार्टिकल बेड, सिंगारदान, अलमारी ऑफिशियल से लेकर 4 डोर तक की मिलेगी। मनचाहे कलर्स, मनचाहे डिजाइन में। सोफा, कॉर्नर सोफा मात्र 7,000 से लेकर 30,000 तक, हर कलर हर डिजाइन में। सभी प्रकार की चेयर्स, सेंटर टेबल और खास ऑफर, फर्नीचर की खरीदी पर 20% डिस्काउंट। इतना ही नहीं, रूम सेट की खरीदी पर 10 पीस वाला दुल्हन सेट एकदम फ्री 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 फ्री। तो देर किस बात है, आज ही खरीदी कर ले आए एकमात्र फर्नीचर शोरूम से। ऑल इन वन फर्नीचर। एड्रेस विद्यानगर रोड, सरफराज नगर, हरे झंडे के पास, गली नंबर 3, परभनी। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। मोबाइल नंबर मोहम्मद रईस 8624985451, मोहम्मद अल्तमश 8010433130। परभनी शहर के आशा कॉलोनी स्थित बहने वाली केनाल में लोखंडे ब्रिज के पास एक आदमी की लाश मिलने के बाद इलाके में भारी हंगामा मच गया। घटना की जानकारी मिलते ही नारायणपेट पुलिस थाने मौके पर पहुंची
और लाश को कब्जे में लेकर जिला सरकारी अस्पताल में भेज दिया गया। नानकपेट पुलिस आगे की जांच कर रही है। मृतक का नाम महबूब चांद साहेब बागवान ऐसा बताया गया है, जो चौंडेश्वरी मंदिर के पास कर्नाटक के आनंद गुलबर्गा का रहने वाला था। बताया गया है कि ये व्यक्ति अपने ससुराल में रहता है। ये व्यक्ति पिछले 5 से 6 महीने से परभनी शहर में शालीमार इलाके में रह रहा था। 5-6 महीने से ही वो अपने ससुराल में आकर रहा हुआ था, ऐसी जानकारी प्राप्त हुई है। घटना स्थल पर डीवाईएसपी जीवन बेनीवाल, पीआई बेंद्रे, नीलेश कांबळे, बीड जमदार लिंगायत, होमगार्ड संतोष खुने ये मौजूद रहते हुए आगे की जांच नानकपेट पुलिस कर रही है। एलदरी रोड पर 2 टू व्हीलर आमने सामने टकरा गई, जिसमें 4 लोग घायल तो 3 की हालत गंभीर बताई जा रही है। जिंतूर तालुके के एलदरी गांव के करीब रास्ते पर 2 टू व्हीलर गाड़ियों के आमने सामने टक्कर हुई। यह टक्कर इतनी खतरनाक थी कि इस पर बैठे हुए 2 टू व्हीलर गाड़ियों के 4 लोग बुरी तरह से जख्मी हुए। उन पर जिंतूर ग्रामीण अस्पताल में प्राथमिक इलाज किया गया। उसके बाद वो तीनों को ज़्यादा चिंताजनक मामला होने के कारण उन्हें आगे के इलाज के लिए परभनी भेज दिया गया है। यह घटना बुधवार 11 फरवरी के रोज सुबह 11 बजे के दरमियान हुई है। एलदरी जाने वाले रास्ते पर तेजी से आ रहे 2 टू व्हीलर गाड़ियां एक दूसरे से टकरा गई और चारों भी उस पर बैठे हुए लोग दूसरी तरफ रास्ते पर फेंके गए और उनका बुरी तरह से एक्सीडेंट हुआ, जिसमें यह घटना को देखते हुए सामाजिक कार्यकर्ता नागेश आकात, उसी तरह 108 एम्बुलेंस के डॉक्टर घुगे और ड्राइवर पवार, नगर सेवक फिरोज कुरैशी, इन्होंने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर जख्मियों को इलाज के लिए जिंतूर के ग्रामीण अस्पताल में दाखिल किया। इस एक्सीडेंट में शोएब नसीर पठान उम्र 24 साल, मुफ्ती मुजमेल शेरू कुरैशी उम्र 24 साल, मौलाना मुजम्मिल रियाज कुरैशी उम्र 26 साल और मौलाना गुफरान रफीक कुरैशी उम्र 27 साल रहने वाले जिंतूर ये बुरी तरह से जख्मी हुए। चारों के भी हाथ, पैर और सर को बड़ी चोटें आई है। ग्रामीण अस्पताल में मेडिकल ऑफिसर शेख मुदस्सिर, इन्होंने इनके मार्गदर्शन में सिस्टर घात गिने, सिस्टर नाइक और सीमा कागने और कक्ष सेवक गंगाधर पालवे, इन्होंने जख्मियों पर इलाज किया। गंभीर चोटें आने पर और सीरियस होने के कारण 3 को परभनी के अस्पताल की ओर रवाना किया गया है। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। केंद्र सरकार ने श्रम कानूनों को निरस्त कर 4 श्रम संहिता लागू की और प्रोत्साहन भत्ते को मनोदय में परिवर्तन करने, अतिरिक्त खाते की गतिविधियों की रिपोर्टिंग न करने और वित्तीय सहायता प्रणाली FAS में समस्या और पोषण ट्रैक्टर ऐप के समस्याओं की मासिक पेंशन में ग्रेजुटी आदि जैसी मांगों को मंजूरी देने के लिए आज तारीख 11 फरवरी 2026 के दोपहर 1:30 बजे परभनी के जिला परिषद और जिला कलेक्टर कार्यालय के सामने महाराष्ट्र राज्य आंगनवाड़ी सेविका और मददनीश महासंघ की ओर से बड़े पैमाने पर मोर्चा निकालकर प्रदर्शन किया गया और शिष्टमंडल मिलकर जिला कलेक्टर द्वारा महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे और अनूप कुमार यादव, सचिव महिला एवं बाल विकास विभाग मुंबई और आयुक्त MBVCO रायगढ़ भवन CBD बेलापुर मुंबई नई मुंबई, इनको निवेदन दिया गया। साथ ही साथ इनके अलावा जिला परिषद के CEO और जिला परिषद के कार्यक्रम अधिकारी महिला एवं बाल विकास विभाग परभनी और महिला विकास प्रकल्प अधिकारी VCO प्रकल्प नागरी शहरी परभनी, इन्हें भी निवेदन दिया गया है। दिए गए निवेदन पर जिला अध्यक्ष बाबाराव औरंगन, राज्य संगठक दत्ता देशमुख, प्रदेश अध्यक्ष भगवान देशमुख आदि के हस्ताक्षर रहते हुए और उनमें आंगनवाड़ी सेविकाएं मददनीश बड़ी संख्या में मौजूद थे। मुख्यानं पहिली मागणी आहे की आम्हाला 2017 नंतर केंद्र सरकारनं मानधन वाढवलेलं नाही। 2017ला केंद्र सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनामध्ये 1,500 रुपये वाढ केली होती। जवळपास 10 वर्ष होऊन गेले, केंद्र सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्याचं मानधन वाढ केली नाही। दुसरा विषय राज्य शासनाबद्दल बोलायचं झाला तर हे राज्य सरकार, राज्य शासन केवळ या महाराष्ट्रातल्या अंगणवाडी कार्यकर्तीनं लाडक्या बहिणीचं काम केलं म्हणून हे आज खुर्चीवर बसलं। आणि या शासनाने त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं
की तुम्ही लाडक्या बहिणीचं काम करा, लाडक्या बहिणी वाढवा, लाडक्या बहिणीला तुम्ही तुम्ही सर्वे करा. म्हणून यांनी इमानदारीनं घर मला नाही, दार मला नाही, शेत मला नाही, लेकरं नाही, कोणता घरा संसार मला नाही, याचा अर्थ काय लाडक्या बहिणी केला. आणि हे लाडक्या बहिणीचा सर्वे केल्यामुळे हे शासन बसलं. पण त्यावेळेला जे आम्हाला आश्वासन दिलं होतं हे शासनाने आश्वासन आम्हाला पाळलं नाही. नवे यांना म्हटले की तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. आज यांना सगळ्या विसरून गेले. यांच्याच लाडक्या बहिणीमधून याद्या यांचं नाव काढून टाकलं. काढलं का नाही? काढून टाकलं. हे पुरावा इथल्या इथं. मी तुमचं बोलत नाही हा विषय. म्हणून या एक नाही अशा 25 मागण्या आहेत. यासाठी या ठिकाणी आज आमचं आंदोलन चालू झालं. आजपासून आता महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन होणार आहे. आणि तुम्ही साक्षीदार आहात माझे मायबाप. तुम्ही पत्रकार स्वरूप हे तीव्र होईल. यामध्ये आम्हाला शिव मॅडमची सहकार्य आहे, सगळ्या राजपत्रित अधिकाऱ्यांचं सहकार्य आहे. सर्व आम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळत आहे. आमच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. तुमचं सुद्धा आम्हाला आंदोलनाला वारंवार पाठिंबा मिळत आहे. तुमचा सुद्धा आमचं या ठिकाणी सर्व अंगणवाडी कार्यकर्ते तुमचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. परभनी जिले के पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर इनके हाथों नए निर्वाचित जिला परिषद पंचायत समिति सदस्यों का सत्कार संपन्न। परभनी जिले के पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर इन्होंने अब परभनी शहर के जिंतूर रोड स्थित उनके संपर्क कार्यालय में परभनी जिला परिषद के और पंचायत समिति के चुनकर आए हुए उम्मीदवारों का सत्कार सम्मेलन आयोजित किया। इस समय मंच पर पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर, पूर्व विधायक रामप्रसाद बोर्डीकर, पूर्व विधायक सीताराम घनदाट मामा, जिला अध्यक्ष सुरेश भुमरे आदि इस समय मंच पर मौजूद थे। इस समय परभनी जिले के जिला परिषद पंचायत समिति के चुनाव में चुनकर आए हुए सभी सदस्यों के साथ भाजपा के पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में यहां पर मौजूद थे। इस समय पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर इन्होंने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि जिले में मतदारों ने प्रथम पसंद भारतीय जनता पार्टी को करते हुए इसलिए ही हमारा तो इतनी बड़ी कामयाबी हुई है। जिला परिषद पर जिला अध्यक्ष कौन बनेगा इसके बारे में उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं की जुबानी। हे सगळं शक्य झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकावा अशी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांची इच्छा होती. कारण की चांगल्या पद्धतीने गावांचा विकास, दर्जेदार शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधा, दर्जेदार कृषी विषयक कार्यक्रम, पशुधन विकासासाठी सुंदर असं काम आपल्याला जिल्ह्यामध्ये उभं करायचं आहे. आणि आपल्या जिल्ह्यामधलं जे काही अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील लोकांची राहण्याची व्यवस्था किंवा त्यांचं जे आयुष्यमान वाढण्यासाठी ज्या काही बेसिक गोष्टी असतात ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ची कामं ह्याच पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी होऊ शकतात. आणि ते सत्यात उतरवण्यासाठी ह्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला होत्या. आणि तुम्ही सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज आपल्या ताब्यामध्ये सत्ता आलेली आणि तुमच्या सगळ्यांच्या योगदानामुळे आपण जिल्ह्यामध्ये सुंदर असं काम उभं करू आणि या जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला चांगल्या पद्धतीचं आयुष्य देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवू आणि त्यांच्या विचारातला पूर्णपणे विकसित देश, पूर्णपणे विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी पूर्णपणे विकसित जिल्हा, आपलं प्रत्येक गाव हे ह्या विकासाच्या वाटेवर आलं पाहिजे यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू. माझ्या भरभरून शुभेच्छा. आणि आता मी आपल्या सगळ्यांची रजा घेते. विकासाच्या राजकारणाला जिल्ह्यातील जनतेने पसंती दिली आहे आणि त्याच पद्धतीने विकासाचं काम आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून करू. सत्ता स्थापन करण्यासाठी काही जागेची कमी आहे, 2च जागेची कमी आहे आणि ती पण होऊन जाईल. कारण की भारतीय जनता पार्टी सोबत राहण्यासाठी सर्व पक्ष इच्छुक आहेत. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल आता ते ठरवू. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304।
मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी खबर सबसे पहले आप तक पहुंच सके।